नमस्कार बांधवांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, करुणा मुंडे यांनी जरांगे पाटलांकडे नेमकी काय पुरावे दिले तेच आज आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर मित्रांनो, याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। करुणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले। धनंजय मुंडे यांनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, मी पुरावे घेऊन जरांगे पाटलांकडे गेले होते, असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली याचीही माहिती करुणा मुंडे यांनी दिली। करुणा मुंडे यांनी नेमकी काय म्हटले तेच समजून घेऊयात। करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटलांकडे गेले होते, त्यांना मी माझ्याकडे असलेल्या पुराव्याबाबत सांगितलं होतं, पण मला त्यांनी खूप समजावून सांगितलं। अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेले नाहीये, बाहेर काढले तर महाराष्ट्रात राहणं मुश्किल होणार, स्वतःच्या समाजाचे लोक चपलीने मारतील असं विधानही केले। पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाले की माझ्या बहिणीवर बलात्कार केला, माझ्या आईने आत्महत्या केली, ती सुसाईड नोट आणि पुरावे माझ्याकडे आहेत। धनंजय मुंडेंनी गुंड पळवलेत। माझं धनंजय मुंडेंना चॅलेंज आहे की अंगावर येते मग शिंगावर घे, तुला GR कळतो, तुला शपथपत्र कळतं का, असा सवालही करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे। पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणालेत की जरांगे पाटलांनी सर्वांना न्याय दिला, सर्व जातीतील लोकांना न्याय दिलाय, असं विधानही त्यांनी केले। दरम्यान याआधी करुणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा यांनी 2021 मध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता। शर्मा यांनी म्हटलंय की मी धनंजय मुंडे यांना 1996 पासून ओळखते, त्यांनी 2006 पासून वारंवार माझ्यावर बलात्कार केला। 2006 साली माझी बहीण बाळंतपणासाठी इंदोरला गेली होती, तेव्हा घरात कोणी नसतानाही त्यांना माहीत असताना देखील ते घरी आले आणि माझ्यावर बलात्कार केला। याबाबत रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रारही केली होती, मात्र काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलंय। आता आगामी काळात करुणा मुंडे या जरांगे पाटील यांच्या मदतीने काय आवाज उठवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।